नमस्कार, मी डॉक्टर गणेश जाधव, माणिक स्किन क्लिनिक, लासूर स्टेशन, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचे पिंपल्स नको, काळे डाग नको, वांगाचे डाग नको, उन्हामुळे चेहरा काळा झाला असेल, काळवंडला असेल तर तो देखील व्यवस्थित व्हावा, प्रत्येकाला असं वाटतं, स्वाभाविक आहे। पण यासाठी काही जण शॉर्टकट ट्रीटमेंट यूज करण्याचा प्रयत्न। यामध्ये काय होतं की कोणीतरी मित्र शेजारी सल्ला देतो की मेडिकलमधून अमुक क्रीम घे आणि चेहऱ्यावर लाव, मग एक 8-10 दिवसामध्ये चेहरा चांगला होईल, चेहऱ्यावरचे काळे डाग जातील, पिंपल जातील आणि चेहऱ्यावरती ग्लो येईल। मग तो व्यक्ती किंवा तो रुग्ण मेडिकलमध्ये जाऊन एक स्टिरॉइड कंटेनिंग क्रीम विकत घेतो आणि ती क्रीम चेहऱ्यावरती लावतो। मग सुरुवातीला 10 ते 15 दिवसामध्ये चेहऱ्यावरती जर पिंपल्स असतील तर ते पिंपल्स गायब होतात, चेहऱ्यावरती काळे डाग आले असतील तर ते काळे डाग जातात, चेहऱ्यावरती वांगाचे डाग असतील तर ते वांगाचे डाग चालले जातात आणि चेहऱ्यावरती अल्टिमेट ग्लो आल्याचा फील होतो। मग त्या पेशंटला असं वाटतं की आपल्याला अलादीनचा चिराग भेटलेला आहे। पेशंट सुरुवातीला काही महिने खुश असतं, मग ती क्रीम वापस मेडिकलमधून घ्यायची, वापस लावायची आणि ती सायकल सुरू होते। मग ठराविक काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर चेहरा उन्हात गेल्यानंतर लाल पडायला लागतो, नंतर चेहऱ्याची अंगार होते, चेहरा सुजतो। बऱ्याच रुग्णांना चेहऱ्यावरती खूप जास्त पिंपल्स येतात, काही जणांना बारीक पिंपल्स येतात, काही जणांना पुरळ येते, तर काही जणांना मोठ्या मोठ्या गाठीवाल्या पिंपल्स चेहऱ्यावरती येतात, त्याला मी सिस्टिक ॲक्ने असं म्हणतो। मग आता हे सर्व साईड इफेक्ट सुरू झालेले आहेत। तर काही रुग्णांना काय होतं, चेहरा सुजतो, चेहऱ्यावरती खाज येतात, चेहऱ्यावरती केस उगतात, चेहरा पेपरसारखा पतला होतो आणि मग जसं जसं उन्हात गेल्यानंतर हे सर्व रिॲक्शन्स किंवा त्याला आपण साईड इफेक्ट्स देखील म्हणू शकतो, हे सर्व सुरू होतं। मग तो व्यक्ती किंवा तो रुग्ण थोडासा डिस्टर्ब होतो, अरे हे काय झालं आहे। मग अशा वेळेला ते डॉक्टरकडे येतात आणि डॉक्टरकडे आल्यानंतर त्या रुग्णाला आपला चेहरा लवकरात लवकर एकाच दिवसात बरा व्हावा ही अपेक्षा असते। कोणताही आजार, त्याचा उपचार, त्याचं निदान आणि उपचाराचे कालावधी थोड्याफार प्रमाणामध्ये फिक्स असतो, पण साईड इफेक्ट्स घेऊन आलेल्या रुग्णांचा उपचाराचा कालावधी काही फिक्स नसतो। तर हे जे सर्व प्रकारचे रिॲक्शन्स झालेले आहेत, हे रिॲक्शन्स काही पेशंटला 8 महिन्यापर्यंत देखील होऊ शकतात, काही पेशंटला 1 वर्षापर्यंत देखील होऊ शकतात। आता हे सर्व रिॲक्शन झालेले आहेत, साईड इफेक्ट झालेले आहेत, मग त्याचा उपचार काय आहे। तर सर्वप्रथम जी मेडिकलमधून स्टिरॉइड कंटेनिंग क्रीम वापरत असाल तर ती बंद करणं खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण त्या क्रीम 2 धारी तलवारसारखं काम करतात, आपली त्वचाच पातळ करून टाकतात आणि त्वचा पातळ झाली की हे सर्व साईड इफेक्ट्स होणार आहेत। मग उपचारामध्ये जशा प्रकारे रिॲक्शन असतं, साईड इफेक्ट असतं, त्या अनुषंगाने डॉक्टरांना त्याचा उपचार करावा लागतो। हा उपचार जरा किचकट आहे, जरा खर्चिक आहे आणि ह्या उपचाराची कालावधी काही रुग्णांना 8 महिन्यापर्यंत पण होऊ शकते, तर काही रुग्णांना 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो। तर असं तुम्ही कोणत्याही प्रकारचं क्रीम वापरून जर चेहरा खराब करून घेतला असेल तर सर्वात पहिले अशा क्रीम वापरणं बंद करा। नंबर 2, चांगल्या क्वालिटीचं सनस्क्रीन वापरा। नंबर 3, चांगल्या प्रकारचे फळं खा, हिरव्या पालेभाज्या खा, भरपूर पाणी प्या। नंबर 4, कोणत्याही प्रकारचा मेकअप करायला नको। नंबर 5, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट व्यवस्थित करा। शॉर्टकट्स आर ऑलवेज लीड्स टू लॉंग कट। आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणत्याही प्रकारचे मनात प्रश्न असतील, शंका असतील आणि तुम्ही जर काही क्रीम वापरत असाल, त्याचे साईड इफेक्ट्स झाले असतील स्टिरॉइड कंटेनिंग क्रीमचे, तर मला खाली मेसेजमध्ये, कमेंट्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता।
जेव्हाही आपल्याला वेळ भेटेल, संधी भेटेल, आपण निसर्ग संवर्धन करू, वृक्ष लागवड करू, वृक्ष जतन करू. धन्यवाद.